to a successful entrepreneur who has made remarkable achievements in the field of industry. This year also this award is being given to 3 successful entrepreneurs. या वर्षीचा पहिला पुरस्कार प्रदान केला जातोय माननीय श्री हिंदूराव रावजी कामते यांना. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मी प्रमोद पाटील यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मानपत्राचं वाचन करावं. दृढनिश्चयी आणि कुटुंब वत्सल फाउंडरमॅन श्री हिंदूराव कामते. जीवनाच्या वाटेवरून प्रवास करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो की त्यातून जीवनालाच अनपेक्षित कलाटणी मिळून जाते व जीवनाचा सारीपाट बदलून जातो. असाच काहीसा प्रसंग हिंदूराव कामते यांच्या आयुष्यात आला आणि त्यामुळं कोल्हापूर उद्योजक विश्वात एक आदराचे नाव कोरले गेले. नोकरीच्या ठिकाणी भागत नाही म्हणून पगारवाढ मागितली काय आणि मालकाने सुद्धा जमतं का बघ नाही तर सोडून जा असा सल्ला दिला काय आणि आपण सुद्धा तो घाव सहन करत जिद्दीने पेटून उठलात काय. आयुष्याला नवी कलाटणी दिली काय हे निश्चितच प्रेरणादायी आहे. अपमानाने खचून न जाता त्याला प्रेरणा मानत आपण उद्योग करण्याचा निर्धार केला. तो निर्धार किती ताकदीचा होता हे आम्हाला मानपत्र देताना आज दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हळदी या गावी एका शेतकरी कुटुंबात आपला 1 जून 1955 रोजी जन्म झाला. वडिलांची बैलगाडी आणि दह्याची बुट्टी घेऊन जाणारी आई पाहतच आपण घडलात. आपल्यासाठी तेच पहिले दैवत. आईचे पूर्ण नाव बायकाबाई रावजी कामते तर वडिलांचे पूर्ण नाव रावजी सखाराम कामते. आपण आपलं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण सडोली या ठिकाणी पूर्ण केलं. वयाच्या 20व्या वर्षी आपण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्या नोकरीचा मार्ग आपले मेहुणे सदाशिव दळवी यांनी दाखविला. त्यांनीच आपणास DS जाधव इंजिनिअरिंग वर्क्स या ठिकाणी क्लर्क म्हणून रुजू केले. नेमून दिलेल्या कामापेक्षा लोखंडाचा चुरा कसा पाडला जातो यामध्येच आपल्याला कुतूहल वाटत असल्याने आपण ते पाहत असायचा. दिनांक 8 डिसेंबर 1978 रोजी पहिले लेथ मशीन खरेदी केले. हे मशीन घेतानाही श्री DS जाधव यांचाच सल्ला घेतला व त्यांच्याच हस्ते मशीन सुरू केले. हा आपल्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल. बंधूंना सोबत घेऊन आपण मशीनवर 12-12 तास काम करू लागलात. पुढील खर्चास पैसे नसताना तुमचे मित्र श्री PG पाटील त्यांच्या आईंनी त्यांच्याकडील ₹1000च्या पावतीवर 700 रुपयाचे कर्ज काढून तुम्हाला पैसे दिले. सन 1982 साली भाड्याची जागी सोडावी लागल्याने त्यावेळी श्री रामनाथ चव्हाण मेसर्स शिवाजी इंडस्ट्रीज वर्क यांनी जागा दिली. परंतु जागा घेण्यासाठी पैशाची गरज होती. ती गरज तुमचे बंधू आनंद कामते यांच्या सासूबाई सोनाबाई मिठाली यांनी ओळखून त्यांनी त्यांच्या गळ्यातील 5 तोळ्याचे सोन्याचे चिताक तुमच्या हाती दिले व तुमची वाटचाल सुखर केली. व्यवसायाचा श्रीगणाशा केल्यानंतर आपल्याला AY पाटील, न्यू स्टार इंजिनचे नूर मोहम्मद हुतलीचो, बाबासाहेब वसा, जयराज वसा, जयपाल मंगोळ यांनी वडिलकीचा सल्ला दिला. 1979 साली तुमच्या आयुष्यामध्ये सुजाता यांचे आगमन झाले व सुजाता यांच्याशी कोल्हापूरमध्ये आपला विवाह संपन्न झाला. घर खर्चाला दिलेले पैसे वाचवून तेच तुम्हाला व्याजाने देऊन आपल्या हाती लक्ष्मी वाढेल याची काळजी घेणाऱ्या पत्नीचा त्यावेळेचा विचार किती दूरदृष्टीचा होता हे आज कळून येत आहे. त्यांचाही आपल्या यशस्वी कारकिर्दीमध्ये सिंहाचा वाटा आहे. सन 1984च्या दरम्यान आपला संपर्क श्री माळ यांच्याशी आल्यानंतर आपण व्यवसाय वृद्धीवर भर दिला. त्याचबरोबर आपलं स्वतःचं प्रोडक्ट असावं असा विचार आपल्या मनाला येऊन गेला. यामधूनच आपल्याकडे प्रेशर डाय कास्टिंगसाठी लागणाऱ्या प्लेंजरची निर्मिती केली. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध क्षमतेच्या उच्च दर्जाचे व अधिक कार्यक्षम पार्टची निर्मिती सुरू केली. या पार्टची मागणी संपूर्ण देशभरातून येऊ लागली. श्री माळ यांचे या कामी आपल्याला चांगले मार्गदर्शन लाभले. प्लेंजरच्या निर्मितीनंतर बजाज इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, रॉयल एनफिल्ड, किर्लोस्कर ऑइल इंजिन, श्री शक्ती पंप, किर्लोस्कर टोयोटा, जय हिंद इंडस्ट्रीज, फोर्स मोटर्स, महिंद्रा सोना इत्यादी कंपन्यांना उच्च दर्जाची उत्पादने पुरवली. एलमेक इंडस्ट्रीज पुणे श्री भेटराव साहेब यांची स्पेअर पार्टची ऑर्डर वाढली. त्यावेळेला फायनान्सची कमी पडली तर 5 ते 10 लाख मागता शनीने पाठवत असत. एका मशीन पासून सुरू झालेला व्यवसाय 1985 पर्यंत 5 वर जाऊन पोहोचला आणि कामही वाढत गेले. 1987 साली मेसर श्याम इंडस्ट्रीज या फर्मसाठी स्वमालकीची जागा खरेदी केली. कास्टिंग पुरवठा करण्यासाठी जय भवानी फाउंड्रीचे TD कुलकर्णी साहेब व कमलाकांत कुलकर्णी यांचे जय भवानी आयर्न वर्क्स या फाउंड्रीतून क्रेडिटवर कास्टिंग घेऊन एलमेक इंडस्ट्रीज व बजाज इलेक्ट्रिक पुणे यांना सप्लाय करण्यास मोलाचे सहकार्य केले. 1991 मध्ये YP पोवर नगरात आपली मायकोमेटल इंडस्ट्रीज हे फाउंड्री युनिट सुरू केले. हे करताना नात्यातील युवकांना प्राधान्य देत त्यांना उद्योगात पारंगत केला. त्या प्रत्येकाला लेथ मशीन घेऊन देऊन त्यांनाही स्वतंत्रपणे उद्योग उभा करू दिले. 1994 मध्ये
पुतण्या सर्जेराव कामते यासही उद्योगामध्ये सामील करून घेतले. अशा प्रकारे 10 ते 15 उद्योजक आपल्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. ही आपल्या श्रमाची पोहोचपावती म्हणावी लागेल. ही सर्व व्यवसाय वृद्धी एका कुटुंबात होत गेली हे विशेष नमूद करावे लागेल. आपले दोन्ही बंधू आनंदा कामते व श्यामराव कामते यांनी सुद्धा उद्योग वृद्धीसाठी साथ दिली. सन 1997 साली गोकुळ शिरगाव MIDC येथे मेसर शार्क एंटरप्राइज हे मशीन वर्कशॉप सुरू केले. याच दरम्यान मेसर्स बजाज ऑटोची मागणी वाढल्याने मेसर्स एंडोरन्स ग्रुप आपण उच्च दर्जाची व जास्त संख्येने उत्पादने पुरवली. तेव्हा एंडोरन्स ग्रुपचे अध्यक्ष श्री अनुरंग जैन यांच्या हस्ते बेस्ट सप्लायर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 2007 मध्ये कागल MIDC येथे मेसर्स निष्णात धातू कर्मी हे फाउंड्री युनिट सुरू केले. 2014 मध्ये नेरली येथे मायको मेटल टेक्नॉलॉजी हे आधुनिक मशीन शॉप सुरू केले. याची धुरा श्री विशाल कामते सांभाळत आहेत. सन 2016 मध्ये कागल MIDC येथे मायको मेटल फेरोकास्ट ही फाउंड्री सुरू केली व याची धुरा श्री विजय कामते वाहत आहेत. श्री विशाल आणि विजय हे दोघेही उच्च शिक्षित. आपल्याच बरोबर आपल्या भावांची प्रगती, त्यांच्या मुलांची प्रगती तसेच आपल्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या कुटुंबाची व त्यांच्या कारखान्याची प्रगती या सर्वांचा सतत विचार करीत असल्याने स्वतःबरोबर सर्वांचा सहभाग व सर्वांचा उद्धार हा आपण मूलमंत्र जपला. उद्योजक म्हणून कारकीर्द भरत असताना आपण सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहिला. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सव आणि आज अमृत महोत्सवाचा सुद्धा आपण याची डोळा साक्षीदार आहात याचा आम्हाला विशेष अभिमान वाटत आहे. या दृढनिश्चयी आणि कुटुंबवत्सल उद्योजकाला उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविताना आम्हाला अत्यानंद होत आहे. धन्यवाद. I would like to request Ms. Malika ma'am to offer this award to Honorable Foundry Man Mr. Hindurao Rauji Kamte. This award has been given for his excellency in the field. He struggled a lot to fight against difficulties. This is the story of determination towards success. His work is motivational for others. He started this journey from one machine and reached at 5 and so on with hardship. He is fondly attached to his family. We are so happy by offering this award to you. Thank you for your contribution. Regards, Kolhapur Engineering Association. यानंतर दुसरा उद्योगश्री पुरस्कार जातोय लेट मिस्टर सुरेश बापूसो तात्या तेंडुलकर यांना. मी क्षितिजांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मानपत्र वाचा. स्वयंप्रेरित सूर्य उपासक उद्योगी तपस्वी स्वर्गवासी सुरेश तात्या तेंडुलकर कोणत्याच गुरुच्या शोधात न जाता केवळ आणि केवळ स्वयंप्रेरित होऊन आणि दररोज सूर्याची उपासना करत व्यवसायातील सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या स्वर्गीय सुरेश उर्फ बापूसो तात्या तेंडुलकर यांच्या दैदिप्य